संजय, एक तर तुमच्या खानदानामध्ये 60 नंतर कोणी जगलं नाहीये, त्याच्यानंतर दिलीप बायको मुलांसकट इथेच येणार आहे स्थायिक व्हायला. मग जायचं कुणाकडे आपण 6 महिन्यानंतर? आणि हे बघ, दिलीप ना शक्य झालं तर नानीलाही घेऊन जाणार आहे आणि मी जाणारच आहे, माझं ठरलंय. तुझं तू काय ते बघ, नंतर मला फोन करून बोलवू नकोस. थोडी मनाची तयारी कर ना संजय. हे बघ, तिथे मोठे मोठे हॉस्पिटल्स आहेत, चांगले चांगले डॉक्टर्स आहेत, तुझे आजार कायमचे बरे होतील. कर कर विचार कर. उमा, अजून कसे आले नाही? किती वेळ झाला? फोन लाव ना. नानी मगाशी फोन लावला होता, कोपऱ्यावरच आहेत, येतील. मालीला सांगितलेस का? नाही, ही मगासपासून विचारत होती मला, मी अजिबात सांगितलं नाहीये तिला. बरे बरे, सरप्राईज मिळेल, सरप्राईज. आई ग, दमले ग बाई. झालं बाई एकदाच. बर, दिलू बाळाचे विमान कधी येणार आहे? नाही ना, डिले झालाय. अगं बाई, मला वाटलं आपण घरी येईपर्यंत आला असेल हा. कसा झाला? मस्त. बाबा ठीक. बर, मग कधी येणार आहे दिलू बाळाचे विमान? येईल ग. बर, तुम्ही जेवून घेतलत ना? नाही ना, मी सांगितलं होतं ना, वाट बघू नका, थांबू नका आमच्यासाठी, जेवून घ्या म्हणून. तुझ्यासाठी नाही काही. मग सरप्राईज. दिलू